ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल 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 सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग चैतन्यभूषण पाषांड दुंपण कथामृतासन जिजाई रमण वैराग्य राग रसिक देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आपल्याला सारासार विचार करून अगदी वेळेमध्ये त्या भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग त्या नामाचं महत्व अगदी सारासार सांगणारा अगदी अतिशय गोड चिंतनी अभंगाच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठल 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 तर अभंगाकडे ओळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मौजे खोपटी हनुमान मंदिर व पंचकृषी परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने याही वर्षी श्री गुरु नगद नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व भगवान बाबा व वामन भाऊ यांच्या असीम कृपेने व श्री संत सखाराम बाबा यांच्या कृपेने व हरिभक्त पारायण महंत गुरुवर्य मसाननाथ बाबा यांच्या आशीर्वादाने व हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या प्रेरणेने व हरिभक्त पारायण नारायण महाराज राऊत यांच्या शुभ हस्ते व कुशल मार्गदर्शनाखाली असणारा हा आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ज्यांचा या सप्ताहाकरता शुभ आशीर्वाद आहे असे आदरणीय श्री हरिभक्त पारायण परमपूजनीय गुरुवर्य महंत शिवाजीजी महाराज बाबांच्या आशीर्वादाने आहे। त्याचबरोबर अगदी आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थानं कुठलाही लढा असेल कुठलाही एखादा आपण ठरवलं की काहीतरी करायचं आपल्याला ते एकट्याचं नसतं ते सगळ्यांनी करायचं असतं। तसं आपल्या सर्वांचा जे संघर्ष योद्धे आहेत ते म्हणजे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील हे खऱ्या अर्थानं जी लढाई लढतायत त्या लढाईमध्ये आपण सर्वजण खऱ्या अर्थानं साथ सहकार्य करतोय अगदी योग्य अशा रीतीने योग्य अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं हा असणं आपल्या सर्वांचा जो लढा आहे। आता विना सुद्धा गळ्यात घ्यायला सुद्धा भाग्यच लागतं बरं का। विना असं काय कोणाला गळ्यात घेता येत नाही आणि तो काय कोणाला भेटत नाही। विना सुद्धा त्यालाच भेटतो ज्यानं काहीतरी पुण्य केलेलं आहे ज्याचं काहीतरी पूर्व संचित आहे त्याच्याच गळ्यामध्ये विना हा येतो। आणि पवित्र तुळशीची माळ ही त्याच्याच गळ्यामध्ये येते काय त्याच्याच गळ्यामध्ये येते ज्याचं काहीतरी संचित आहे काहीतरी पुण्य आहे पूर्वजन्मीचं काहीतरी आहे। आता मला सांगा संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या हातून विश्वाच्या मालकानं दूध प्यावं आणि पिल्यानंतर लोकांनी विचारावं महाराज तुमच्याच हातचं दूध विश्वाचा मालक का पितो तर त्यावेळेला महाराजांनी उत्तर द्यावं देव काय दूध प्यायला आमच्या हातचा असा रिकामा याच्याकरता आम्ही जन्मोजन्मी काय केलं पुण्य केलं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले असा दूध प्यायला रिकामा नाही असा आमच्या हाकेला ओदेला रिकामा नाही पण काय येतो आमच्या एका हाकेवरती धावत येतो याचं कारण काय आहे पूर्वजन्मीचं पुण्य आहे आणि आत्ताची असणारी आमची त्याच्यावरती श्रद्धा आहे त्याचं नामस्मरण आमच्या मुखामध्ये आहे म्हणून तो विश्वाचा मालक आमच्या करता धावत येतो। अगदी पहा सगळे अगदी सुंदर असे गोड असे साथ करणारे आहेत सर्वच जण आणि आज पहिला दिवस असताना सुद्धा एवढे सगळे श्रोते मंडळी पाहताना मनाला खरंच खूप आनंद वाटतोय की असं वाटतंय आज आपण आपल्या गावात नाही
आपल्या गावात नाही तर आज आपण प्रत्यक्षात आळंदी या ठिकाणी आहोत असं या ठिकाणी वाटतंय महाराज. अगदी सुंदर असं वाटतंय पहा. म्हणून सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. आणि ज्यांच्यामुळं बरं का आम्ही घरीच बसलो असतो, पण ज्यांच्यामुळं आम्हाला ज्यांनी इथपर्यंत घेऊन आले आमचे आदरणीय नामदेवजी काका सानप, अगदी काका आम्हाला घेऊन आले, म्हणून त्यांच्याही चरणारविंदी वंदन करते. त्याचबरोबर आमचे वडील आहेत, त्यांच्याही चरणारविंदी वंदन. आणि मेन म्हणजे खरं म्हणजे सांगू तुम्हाला, मी या गादीवर जी उभी आहे ना याचं कारण फक्त एक संत आहेत. म्हणतात ना संतांमध्ये सामर्थ्य असतं, संतांमध्ये ताकद असते. मी या गादीवरती उभी आहे याचं कारण संत आहेत. कसं सांगू तुम्हाला, मी कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये गेलेली नाहीये मुळात. आणि मी आता तुम्ही म्हणाल कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये न जाता या गादीवर तुम्ही उभ्या कशा, तर याला कारण आपले परिचित असतील. संत तुकाराम बाबा रुपनर यांची मी नात आहे. तुकाराम बाबा हे ज्या वेळेला त्या ठिकाणी बाबांचा जो सहवास आम्हाला घडला, शक्यतो बाबा अगदी परिसरामध्ये असायचे, पण कधी कधी घरी यायचे, पण संस्थांवर यायचे. आणि आल्यानंतर मी बाबांकडे जायचे आणि बाबांना म्हणायचे, बाबा मलाही तुमच्यासारखं कीर्तन करायचंय, काय मलाही तुमच्यासारखं कीर्तन करायचंय असं मी आजोबांना म्हणायचे. मग आजोबा म्हटले ठीक आहे बाळा, की तूही कीर्तन करशील, खूप गोड कीर्तन करशील, मोठे कीर्तनकार होशील. हा शब्द त्यांच्या मुखामधून गेला. असं म्हणताना तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, अशी असते संतांची वाणी. आणि मेन म्हणजे तुकाराम बाबा गेले आणि गेल्यानंतर 2च वर्षांना मी कीर्तन करायला लागले. ही ताकद त्या संतांची आहे, ही ताकद त्या संतांची आहे. आणि म्हणून त्या संतांच्या चरणारविंदी एकदा नतमस्तक होते. आपले जे की असणारा एवढं सुंदर असं मंदिर आहे ते म्हणजे दक्षिणमुखी हनुमान भगवान परमात्म्यांच्या चरणारविंदी नतमस्तक. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. एखाद्याचं नाव जर चुकून हुकून राहिलं असेल आणि राहिलं असेल तर मला सुचवा, फार महत्वाचं असेल तर सुचवा. आणि हे बघा, ज्याचं नाव घेतलंय ते देव आणि ज्यांचे राहिलेत ते महादेव. विठ्ठल विठ्ठल. तर पहा, आजच्या या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात की सारासार विचार करा उठा उठी. तर महाराज सांगतात सारासार विचार करा उठा उठी म्हणजे नेमकं काय हो? उठा उठी म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणाला विचार करा. चालताना, बोलताना, हसताना, डोलताना, प्रत्येक गोष्ट करताना विचार करा. काय करा? सारसार. मग आता सारसार विचार करा म्हणजे महाराज नेमकं सांगतात काय, आमच्या काही लक्षात येईना. तर पहा, महाराज सारसार विचार करा म्हणजे एखादी गोष्ट आहे तर आपल्याला कोणाला तरी बोलायचंय, सांगायचंय, पण सांगण्याच्या अगोदर आपण विचार करावा की त्या माणसाला आपण बोलणं हे योग्य आहे का, हा अगोदर विचार करावा. त्याचा सारासार विचार करावा आणि नंतर त्या माणसाला ते विचारावं, ते बोलावं. नाहीतर अगोदर बोलायचं आणि नंतर विचार करायचा, हे काही कामाचं नाही. महाराज म्हणतात सारासार विचार करा उठा उठी. आणि त्यानंतर नामधरा कंठी विठोबाचे. सगळा सारासार विचार तुम्ही करा आणि विचार केल्यानंतर ते नाम तुम्ही कंठामध्ये धरा. कुठलं? देवाचं. कंठामध्ये धरा म्हणजे काय? तुम्ही सतत त्याचं स्मरण करा, नामस्मरण करा. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. मग नाम कंठी विठोबाचं धरल्यानंतर काय होईल? अहो तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्याचं चिंतन केल्यानंतर आपलं संकट जे आहे त्याचं निवारण होणार आहे. म्हणून काय करायचं? तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्यानंतर तलार दुर्घट. आता महाराज भवसिंधू म्हणजे काय? तर भवसिंधू म्हणजे भवनदी. भवनदी म्हणजे भवरोग. हा जो संसार आहे ना, हा जो संसार सागर आहे ना, याच्या पलीकडं जाण्याचा मार्ग कशामुळे मिळेल? नामस्मरणामुळे, चिंतनामुळे. तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्यानंतर तलार दुर्घट. या भवनदीमधून पलीकडे जाण्याचा मार्ग चिंतनानच भेटणार आहे. मग महाराज म्हणतात जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम. म्हणजे तुम्ही एखाद्या कुळामध्ये जन्माला आलात, जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम. जन्माला आल्यानंतर
त्या विश्वाच्या मालकाचं त्या देवाचं नाव घेणं जन्मुनी या कोळी वाचस्मरे नाम, त्या देवाचं नाम आपण आपल्या मुखानं घेतलं पाहिजे. मग त्यानंच आपलं काय होणार आहे, उद्धार होणार आहे. या भाऊ नदीमधून आपण पलीकडं जाणार आहे. मग महाराज म्हणतात तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत आणि भावे गाता गीत. तुम्ही एकटे जरी जन्माला आलात ना, तुम्ही एकट्यानं जर देवाचं नाव घेतलं ना, रात्रंदिवस देवाचं भजन केलं ना, तुम्ही एकटे असाल पण सगळ्या कुळाला तुम्ही ताराल. ही ताकद त्याच्या वचनामध्ये आहे, ही ताकद त्याच्या नामस्मरणामध्ये आहे. आजच्या अभंगात महाराज हे सांगतात विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, संत नगद नारायण महाराज की जय, संत भगवान बाबा की जय, संत वामन भाऊ महाराज की, संत तुकाराम बाबा की, भगवानंद जी महाराज की, तुळशीराम जी बाबा की, संत बाळूमामा महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी की. तर पहा महाराज सांगतात सारा सारा विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. पहा आहे ती वेळ साधना गरजेचं आहे त्या वेळेमध्ये देवाला साधलं पाहिजे, देवाला प्राप्त करून घेतलं पाहिजे. नाही आज करू उद्या करू. काय काही काही माणसं म्हणतात हे वय नाहीये. वय कुठलं आहे, 60च्या नंतर काय करायचं तेच करायचं, पण 60 पर्यंत संसार करायचा असं काही माणसं म्हणतात. पहा पण मला सांगा, तुम्ही देवाला एखादं झाड आहे फुलाचं आणि त्याचं सुकलेलं फूल तोडता आणि देवाच्या चरणा त्या ठिकाणी जाऊन अर्पण करता का अगदी असणारं प्रफुल्लित जे फूल आहे ते तोडता आणि देवाच्या चरणावरती अर्पण करता? कुठलं करता? प्रफुल्लित. जे प्रफुल्लित फूल असतं, जे अगदी फुललेलं असतं, टवटवीत असतं, ते फूल आपण तोडतो आणि देवाच्या चरणावरती जाऊन अर्पण करतो. सुकलेलं करतो का? नाही. मला सांगा, जर आपण देवाच्या त्या ठिकाणी चरणावरती जर आपण अगदी टवटवीत असं फूल नेऊन त्या ठिकाणी अर्पण करतो, तर मला सांगा आपण काय म्हणतो की 60च्या नंतर देवाचं भजन करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. काय गॅरंटी की तुम्ही 60 वर्षापर्यंत जगताल? काय गॅरंटी तुम्ही 100 वर्ष जगताल? नाही. ओ क्षणाचा भरोसा नाही. नाही भरवसा वारे सावध तोडा मायाच्या भाव्या चरणी ठेव माता पुढे हुशार क्षणभंगुर नाही व्यवसा हरे सावध तोडा माया आशा. पहा आशा शब्द काय आला? आशा. आणि ज्याच्यामुळे आपण गुंतून राहतो पहा, ज्याच्यामुळे आपल्याला शेवटच्या वेळेला आपण जो विचार करतो, ज्याच्यामध्ये आपली आशा गुंतलेली असते, त्या ठिकाणी जन्माला जावं लागतं. काय? अंतिसो गती मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे. कारण तुम्ही अंतिम समयाला ज्याचा विचार करता, ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतलेले असता, त्याच योनीमध्ये तुम्हाला जन्माला जावं लागतं. ओ जड भरत राजा आयुष्यभर देवाचं नामस्मरण केलं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले अंगे हरे रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले अंगे हरी रूप. अरे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. बघा त्या ठिकाणी आपल्याला जन्माला यावं लागतं. का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरिरूप. पहा जर आपण देवाचं नाव जर आपल्या मुखाला आलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर पहा ही आशा जी आहे त्या आशेमुळे माणूस कुठे जातो? जन्माला जातो. आणि शेवटच्या अंतिम समयाला ज्यानं देवाचं नाव घेतलं त्याचा सुद्धा उद्धार झाला. तो देवापर्यंत पोहोचला, तिथपर्यंत पोहोचला.
कशामुळं? अंतिम समयाला देवाचं नाव मुखामध्ये आलं. अहो कोण होतो आजामिळे? आयुष्यभर पाप केलं, पण मुखाला शेवटी देवाचं नाव आलं, म्हणून त्याचा काय झाला? उद्धार झाला. आणि जड भरत राजा देवाचं स्मरण, देवाचं नामस्मरण करत होता रात्रंदिवस, पण एका हरणामध्ये त्याची वासना गुंतली. त्याची वासना गुंतली आणि गुंतल्यामुळे त्याची दशा काय झाली? तो हरणीच्या गर्भी गेला. ही त्याची दशा झाली. म्हणून आशा ही फार विचित्र आहे. पहा, आपलं सुद्धा असंच आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, वाया क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशात क्षीण पावला, माया विष्टीला जीव माझा. याच्यावर तुम्हाला सांगते. पहा, एक ससा होता आणि एका लिंबाच्या झाडाखाली बसलेला होता. लिंबाच्या झाडाखाली बसलेला होता आणि त्या लिंबाची असणारी लिंबोळी त्याच्या अंगावरती पडली. जशी पडली, आता ससा हा ऍक्टिव्ह प्राणी आहे. अगदी कशाची हालचाल झाली तरी तो भित्रा प्राणी आहे आणि खूप भीतो तो. मग त्याच्या अंगावरती ती लिंबोळी पडली आणि पडल्याबरोबर तो धावायला लागला, पळायला लागला. पळत होता. पळत असताना समोरून एक लांडगा आला. त्या लांडग्यानं सशाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर विचारलं, काय सशे दादा, का पळता, का पळता? त्यावेळेला त्या सशानं उत्तर दिलं की आसमान गिर आहे, जिना आहे तो भागो, तो मरण आहे तो फेरो. आता लांडगा तरी कशाला थांबतोय? तर मरायचं म्हटलं, मरण कोणाला प्रिय आहे का? आता मला सांगा, तुम्ही सर्वजण इथं बसलेला आहात, तुम्हाला जर म्हटलं 2 तासाच्या नंतर सगळेजण या गावातले सगळे मरणार आहेत, आता असं म्हटल्यानंतर तुम्हाला माझं कसं वाटेल? तुम्ही मला चांगलं म्हणाल का? नाही. का? आपल्याला मरण प्रिय नाही. आपल्याला जगायचंय, आपल्याला मरण अजिबात प्रिय नाही. पण ऐका, आपल्याला मरण तर प्रिय नाहीये, पण मरावं तर लागणार आहे. खरं आहे काय? मरावं लागणारच. तुम्हाला सुट्टी नाही, आम्हाला सुट्टी नाही. तुमचं आमचं काय घेऊन बसता? ज्या देवाला इथं अवताराला यावं लागलं, त्या विश्वाच्या मालकाला सुद्धा या ठिकाणी अवतार संपवावा लागलाच. मग तुम्हा आम्हाला तर जावंच लागणार ना. पण पहा, हे जीवन आहे आणि असं असताना मरण कोणालाही नकोय. मग तो लांडगाही पळायला लागला, ससाही पळत होता. हे दोघे जण वेगाने पळायला लागले, पण पळत असताना समोर कोल्ह्याची वेळ झाली. आता कोल्ह्यानं पाहिलं लांडगा पळतोय, ससा पळतो, नेमका मेळ काय? मग या सशानं काय केलं, ते कोल्ह्यानं काय केलं, लांडग्याला विचारलं की लांडगे दादा का पळता तुम्ही दोघे? त्यावेळेला त्या लांडग्यानं सांगितलं, अरे आसमान गिर आहे, जिना आहे तो भागो, मरण आहे तो ठेरो. आता कोल्हा तरी कशाला थांबतोय? कोल्हा लागला पळायला. आता हे 3 जण पळत होते महाराज, असे पळायला लागले, असे पळायला लागले. आता पळता पळता समोर एका वाघाची वेळ झाली. कोणाची? वाघाची. आता वाघ महाराज कोणाला न भिणारा प्राणी. मग असा असणारा वाघ, त्या वाघानं पाहिलं यांना पळताना आणि विचारलं त्या कोल्ह्याला की कोल्हे दादा तुम्ही का पळता? तर कोल्ह्यानं सांगितलं की आसमान गिर रहा है, जिना है तो भागो, मरण आहे तो ठेरो. आता मला सांगा, कोणालाही न भिणारा प्राणी पण मरणापुढे भिला का नाही? तो सुद्धा पळायला लागला. आता हे सगळेजण पळत होते, पण पळत असताना समोर 2 गाढवं होती महाराज, आणि त्या दोन्ही गाढवामध्ये काय होती? मैत्री होती. आता शहाण्यातच मैत्री असते असंही काही नसतं, येड्यांची सुद्धा मैत्री असते. पहा, मृदंगाचार्यांसोबत मैत्री, बरोबर, गायनाचार्यांसोबत मैत्री, अगदी ज्याचं जसं क्षेत्र आहे अगदी बरोबर तशी मैत्री असते. अगदी त्याप्रमाणे पहा, आता या 2 गाढवांची मैत्री होती. मग या त्यातल्या एका गाढवानं पाहिलं, वाघालाही पळताना पाहिलं, या बाकीच्या प्राण्यांनाही पळताना पाहिलं, आणि यानं याच्या मित्राला विचारलं की काय रे, हे का पळतायत? तर त्यावेळेला ते म्हणे, काय सांगता येत नाही, कशा करता पळत असतील. मग विचारायला पाहिजे, पण काय करायचं आपल्याला विचारून, काय घेणं देणं आहे, पळतात पळू दे. पण काही काहींचं कसं असतं ना महाराज, सप्त्यामध्ये वर्गणी देतात फक्त 500 रुपये आणि विचारतात, ओ सांगा 1,00,000-2 लाखाचं काय केलं, असेही काही भेटतात महाराज. मग तशातली ही गोष्ट झाली. पहा, हा म्हणे नाही विचारलंच पाहिजे. बरं म्हणे ठीक आहे बाबा विचार. हा गेला आणि हे जे याचा मित्र जो होता तो गेला आणि त्यानं विचारलं, वाघ दादा काय झालं, का पळता? तुने अरे आसमान गिर रहा है, जिना है तो भागो, मरण आहे तो ठेरो. आता गाढव शेवटी
आपला जीव प्रियच आहे महाराज, तेही पळायला लागले. आता गाढवांचं पळणं काही नीट असतं का महाराज? गाढव तर पळायला लागले, सगळे प्राणीही पळत होते, गाढवही पळत होते. पण पळता 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 या गाढवांनी लाथा हाणून त्या वाघाला घायल केलं महाराज. आणि महाराष्ट्राचं वैशिष्ट्य बरं का, या महाराष्ट्रात कसलाही वाघ असला तरी त्या वाघाला या महाराष्ट्रातले सशे भारी पडतात बरं का. असा असणारा आपला महाराष्ट्र आहे. म्हणजे कोणालाच लहान समजायचं आणि कोणालाच मोठं समजायचं. तर पहा, तर त्या ठिकाणी गाढव पळत होते, पळता 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 सगळेच पळायला लागले. वाघ शेवटी घायल झाला. पण आता गाढव महाराज थकले. गाढव म्हटले आता कुठपर्यंत पळायचं नेमकं असं पळून पळून. ते म्हणे आपल्या बॉसला विचारू. आता यांचा बॉस 100 किलो वजनाचा. आता बॉस म्हणजे काय हो तुम्हाला सांगू, बॉस सुद्धा चांगलाच असायला पाहिजे बरं का. बॉसवर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळं त्याच्यावर अवलंबून असतं. गावचा विकास हा बॉसवरच अवलंबून आहे बरं का. म्हणून घरचा असो किंवा गावचा असो, बॉस चांगला असला पाहिजे. अगदी त्या सशाला विचारलं, म्हणे विचारा त्याला. आणि विचारल्यानंतर म्हणे सशदादा नेमकं पळायचं तर कुठपर्यंत पळायचं? तर जिथं आकाश टेकत नाही तिथं पळा. आता आकाश काय कुठं टेकलेलं दिसत नाही आणि यांचं पळणं काही थांबत नाही. म्हणजे सर्व सुखाची आशा जन्म गेला वाया, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा, क्षीण पावला माया विष्टीला जीव माझा. लक्षात येतं ना तुमचं मी काय बोलते ते? अगदी आपलं तसंच आहे. हा संसार आहे. माणूस म्हातारा जरी झाला तरी संसार सोडावा वाटत नाही. अजून करावाच वाटतो, अजून करावाच वाटतो. असा संसार आहे. आणि किती नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये माणसाला असं सुख वाटतं. काय सुख फक्त दिसतं बरं का. आता माणूस हा मेन म्हणजे प्रेय मार्ग, त्याच मार्गाने जाणारा माणूस आहे. कोणत्या? प्रेय मार्गाने. माणसाला श्रेय मार्ग आवडत नाही. आता श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग म्हणजे काय? प्रेय मार्ग म्हणजे सुरुवातीला सुख दिसतं आणि नंतर मात्र दुःखच भोगावं लागतं, तो म्हणजे प्रेय मार्ग. आणि श्रेय मार्ग म्हणजे काय? सुरुवातीला दुःख सहन करावं लागतं आणि नंतर मात्र सुखाची प्राप्ती होती, तो म्हणजे श्रेय मार्ग. आमच्या संतांनी सांगितलं की अरे प्रेय मार्ग सोडा आणि श्रेय मार्गाने चला. श्रेय मार्गाने जर चलाल तर तुम्हाला नक्कीच सुखाची प्राप्ती होईल आणि दुःखाची निवृत्ती होईल. म्हणून या मार्गाने चला. पण माणसाला कितीही सांगा, आजपर्यंत किती कीर्तनकार येऊन गेले महाराज, किती कीर्तनकार येऊन गेले. पण मला सांगा, एवढा सप्ताह होतो, एवढं सगळं नियोजन आपलं असतं. एवढा सप्ताह झाल्यानंतर आपल्या गावामध्ये कोणाला तरी असं वाटतं का की आता माळ घातली पाहिजे? एवढा खर्च आपण केलाय, एवढं सगळं केलंय, आता माळ घातली पाहिजे. जर आपल्यामध्ये बदल होत नसेल तर एवढं करून काही फायदा? काहीतरी बदल होणं गरजेचं आहे. काहीतरी विचार जीवनात रुजवणं गरजेचं आहे. याला किंमत आहे, याला महत्व आहे. तर पहा, हा संसार दुःखरूप आहे आणि या संसारामधून जर आपल्याला पलीकडे जायचं असेल, तरुण जायचं असेल तर त्याच्याकरता चिंतनच आहे बघा, देवाचं नामस्मरणच आहे बघा. हाच उपाय जीवनामध्ये घ्या. कारण संसाराकडे जर पाहता गेलं, सुख पाहता जवा पडे, दुःख मात्र सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय वडे, 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 दुःख पर्वताय वडे. सुख पाहता जवा पहाडे, दुःख पर्वताय वडे, 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 दुःख पर्वताय वडे. अरे सुख पाहता जवा पडे, दुःख मात्र पर्वता एवढं. अहो एवढा मोठा दुःख आहे, एवढा मोठा दुःखाचा डोंगर आहे हा संसार. पण तुम्हाला जर सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर त्याच्याकरता सारा विचार करून कुठं आलं पाहिजे? देवाचं भजन करण्याकरता. आता तुम्ही जे या ठिकाणी येऊन बसलात कशा करता? आपल्या जीवनातलं जे दुःख आहे त्याचं निरसन होण्याकरता, आपल्या जीवनातलं जे दुःख आहे ते बाजूला जाण्याकरता, काहीतरी सुख आम्हाला मिळावं याच्याकरता आपण सर्वजण या धर्माच्या मंडपामध्ये आलेलो आहोत. आणि इथं महाराज तुम्ही दुसरं कुठेही जा,
कुठेही जा तिथं तुम्हाला सुख मिळेल का नाही मिळणार मी हे सांगू शकत नाही, पण इथं आल्यानंतर तुमचं जीवन खरंच सुखाचं झाल्याशिवाय राहणार नाही. असा असणारा हा धर्माचा मंडप आहे महाराज. म्हणून इथं आलं पाहिजे महाराज. इथं कशा करताय एवढं सगळं? तुमच्या आमच्या करता. त्या संतांनी मार्ग दाखवलाय, मार्ग दावणी केले. दयानिधी संत ते अहो ऐका, त्या संतांनी मार्ग दाखवला, पण त्या मार्गावरती चालणं हे आपलं काम आहे. संत सांगतात श्रेय मार्गाने जा, तुम्हाला नक्कीच सुख आहे. पण मुळात माणसाला तिकडं जाणं कधी पटत? अगोदर सुख दिसलं की तिकडं जावं वाटतं. अहो जिथं कष्ट आहे, कारण कष्ट केल्याशिवाय फळ नाही महाराज. अगोदर कष्ट केलं पाहिजे, कष्टानंतर फळाची प्राप्ती असते. आपल्याला अगोदर फळ दिसतं आणि दिसल्यामुळं काय वाटतं? सुख आहे. पण महाराज खऱ्या अर्थानं ते फळ प्राप्त करण्याकरता झाड लावणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण झाड लावतो त्यावेळेला नक्कीच गोड आपल्याला फळं खायला भेटतात. मग त्याच्याकरता लावणं गरजेचं आहे, कष्ट करणं गरजेचं आहे. म्हणून संत सांगतात याच मार्गानं चला. आता तुम्हाला सांगेन पहा, महाराज म्हणतात सारा विचार करा उठी. तर विचार करावा पण चांगलाच करावा, नाहीतर विचारानं महाराज जीवन घडतं सुद्धा आणि बिघडतं सुद्धा बरं का. म्हणून जीवन जर घडवायचं असेल त्याच्याकरता चांगला विचार असणं गरजेचं आहे, आणि जीवन जर बिघडवायचं असेल तर त्याच्याकरता वाईट विचार असणं गरजेचं आहे की नाही. म्हणून चांगला विचार असणं गरजेचं आहे. पहा, एक म्हातारे बाबा होते आणि ते 2 मजली बिल्डिंग होती, त्यावर राहत होते. पण राहत असताना त्यांच्या बिल्डिंगच्या खालून एक गोल शिंगाची म्हैस दररोज जायची. पण जात असताना त्यांनी ती म्हैस पाहायची, दररोज ते पाहायचे. आणि पाहत असताना त्यांच्या मनामध्ये एक विचार यायचा की या म्हशीच्या शिंगावर जर उडी मारली तर नेमकं काय होईल, असा त्यांच्या मनामध्ये विचार यायचा. आता कोणाच्या मनामध्ये काय विचार येईल काही सांगता येत नाही. आता त्यांच्या मनामध्ये तो विचार आला महाराज. त्यांनी तो विचार 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 3 महिने नाही, 6 महिने नाही, अहो वर्षभर एका गोष्टीचा विचार केला. कुणी करल का? एका गोष्टीचा विचार वर्षभर केला की या म्हशीच्या शिंगावर उडी मारल्यावर नेमकं काय होईल. आता एवढा हा विचार करून शेवटी बिचारा कंटाळला. म्हणे आता नेमकं काय होतंय ते आचरण करूनच पाहिलं पाहिजे, नाहीतर असं विचार करता करता मी इथंच जायचो म्हणे. मग काय आता आचरण करणंच भाग आहे. मग दररोजच्या प्रमाणे ती म्हैस त्या ठिकाणी चालली होती महाराज. आणि जात असताना म्हाताऱ्या बाबांनी ठरवलं महाराज या म्हशीच्या शिंगावर उडी मारायची म्हणजे मारायची. जशी ती म्हैस आली तशी यांनी उडी, अगदी असंच बरं का. आणि जशी उडी मारली ते म्हातारे बाबा गटारीत पडले. पडल्यानंतर हाताला डोक्याला लागलं महाराज, आणि लागल्यानंतर डोकं वगैरे फुटलं. आजूबाजूचे लोक होते ते आले, आणि आल्यानंतर महाराज त्यांनी पाहिलं, म्हातारे बाबाला वर काढलं गटारीतून, आणि गटारीतून वर काढल्यानंतर विचारलं बाबा हातापायाला लागलं तर नाही? म्हणे बाबा खूप लागलं. बाबा अगोदर विचार करायचा ना, या म्हशीच्या शिंगावर उडी कशी मारावं आपण, मारल्यानंतर काय होईल याचा विचार केला नाही का? म्हणे काय सांगू तुम्हाला, हाच विचार वर्षभर करत होतो. अशा विचाराचा काय फायदा? विचार करिता वाया जाय वेळ, लटिके ते मूळ फजितीचे. शेवटी फजितीचे महाराज अशा विचारानं. अरे विचार करावा कसा? जसं संतांनी केला. अहो संतांनी विचार केला तो तुमच्या आमच्या कल्याणाचा. संतांनी विचार केला तुमच्या आमच्या भल्याचा. देह कष्टावित परोपकार, देह कष्टावित परोपकार, देह कष्टविती परोपकार, देह कष्टविती परोपकार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. हे देह कष्टाविती परोपकार, देह कष्टाविती परोपकार, देह कष्टविती परोपकार, देह कष्टविती परोपकार. अरे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. तुमच्या आमच्या करता. तुम्हाला असं का सांगितलं हे तुमच्या आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की सारा विचार करावा. म्हणजे अगदी त्या म्हातारे बाबांची अवस्था काय झाली ती तुमच्या समोर आहे पहा. तुम्हाला सांगितलं अगदी तशी. मग आपली अवस्था अशी काहीतरी वेगळीच होऊ नये म्हणून त्या गोष्टीचा सारा अगोदर विचार करणं गरजेचं आहे. म्हणून
विचारही जीवनामध्ये अतिशय मोलाचा आहे, महत्वाचा आहे. विचार केला तरच आपलं जीवन घडणार. अहो विचार केला माझ्या राजांनी, विचार केला छत्रपती शिवरायांनी, आणि विचार केल्यानंतर एवढं मोठं स्वराज्य घडलं महाराज. असंच नाही, विचार असावे लागतात, तेव्हा कुठं काहीतरी कार्य होतं, तेव्हा काहीतरी माणूस खऱ्या अर्थानं जीवन जगतो महाराज. आणि असं कोणी नाही इथं की जो विचारच करत नाही. मला सांगा, लहान मुलं असतील, सगळे वयोवृद्ध, काही वयोवृद्ध असतील, तरुण मंडळी असतील, अगदी पुरुष मंडळी असतील, महिला मंडळ आहेत, पहा प्रत्येक जण इथं बसलेला जो आहे तो प्रत्येक जण विचार करतोय. पण मला सांगा, विचार करतोय पण प्रत्येकाचा विचार सारखा आहे का? वेगळा आहे. पण विचार तर करतोयच ना. काय माणसाचं जीवन हे विचाराशिवाय नाही. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे विचार आहेतच. प्रत्येकाचे भिन्न भिन्न विचार आहेत, पण विचाराशिवाय जीवन नाही महाराज. माणसाचा विचारच आहे. पण विचार चांगले असावे, जीवन घडण्यासारखे असावे. नाहीतर विचार जर भिकारी असतील ना, तर श्रीमंत माणूस भिकारी व्हायला काही वेळ लागत नाही. म्हणून आपले विचार श्रीमंत असावे. आपण परिस्थितीने कितीही गरीब असू द्या, पण विचार जर श्रीमंत असतील तर आपण नक्कीच श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून कुठलाही क्षेत्र असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट करण्याची हिंमत ठेवा. कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट असेल तर फळ नक्कीच आहे. काय फळ नक्कीच आहे महाराज. पण कष्ट करायला पाहिजेत, केल्यानंतर फळ तुम्हाला सगळ्याला भेटणार. पहा, जसं बी पेरलं तरच ते उगवतं, नाहीतर बी पेरायचंच नाही आणि उगवण्याची आशा ठेवायची. आयुष्य गेलं तरी बी ते फळ त्या ठिकाणी झाड रोप उगणार नाही. ते उगावं असं जर वाटत असेल तर अगोदर पेरणं गरजेचं आहे. आमच्या तरुण मंडळींनी परमार्थ करावा, चांगलं संस्कारी असावं, संस्कारी राहावं, संस्कार जपावे असं जर तुम्हाला आम्हाला वाटत असेल ना, तर अगोदर हे पेरणं गरजेचं आहे आम्हाला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. पहा, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. याचा अर्थ असा होतो की जे माता पिता त्या ठिकाणी जे संस्कारी आहेत, त्यांचा घराणा संस्कारी आहे, की त्यांच्या पोटी सुद्धा मुलं ही सात्विकच जन्माला येतात. सात्विक मुलं जन्माला येतात. पहा, आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलत असताना काय वर्णन करावं, काय वर्णन करावं, की असे राजे होऊन गेले की ज्यांचा इतिहास पाहत असताना, वाचत असताना अगदी अंगावरती शहारे उभे राहतात. असा ज्यांचा इतिहास आहे ना, ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काय इतिहास आहे हो. आणि एक सांगू, मी नेहमी सांगत असते, त्या राजांचं वर्णन, ते राजे एवढे महान होते, एवढे महान होते, एवढे महान होते की त्या राजांचं वर्णन रामदास स्वामींसारख्या संतांनी केलेले. पहा काय वर्णन करतात ते, काय गोड वर्णन करतात. ऐका, ते वर्णन करतात, काय वर्णन करतात. अरे यशवंत, कीर्तिवंत, वदरवंत, सामर्थ्यवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. काय वर्णन आहे हो, काय वर्णन आहे. किती गोड वाटतं ऐकताना. असा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला महाराज. आणि त्याच राजाचे आपण विचार घेऊन चालणं गरजेचं आहे. काय आज आम्ही त्या राजांचे जर विचार जरी घेतले ना, तरी आमचं जीवन घडतं महाराज. पण आम्ही घेणं गरजेचं आहे. नुसतं जयघोष करून काही होत नसतं. आपण जयघोषही केला पाहिजे आणि त्या राजांचे विचारही जिवंत ठेवले पाहिजे, टिकवले पाहिजे. नुसती कपाळावरती चंद्रकोर लावून त्यांच्यासारखं वेशभूषा करून काही होत नसतं, काहीही होत नसतं. अगदी आपण जीवन जगत असताना नुसतं त्या ठिकाणी साधू संतांप्रमाणे जो वेश आहे तो वेश धारण केला म्हणजे आपण साधू झालो असं नसतं. त्याच्याकरता ते विचार अंगी असणं गरजेचं आहे, ते विचार हृदयात असणं गरजेचं आहे. आमच्या साधू संतांच्या विचार डोक्यातही तेच असतात, वाणीतही तेच असतात आणि हृदयात सुद्धा तेच असतात. असे साधू संत अगदी त्यांचं कार्य ते करत असताना तुम्हा आम्हाला सांगतात की बाबा, जीवनामध्ये जर ज्ञान मिळवायचं असेल तर क्षण वाया घालवता कामा नये, आणि जीवनात जर धन मिळवायचं असेल तर कण वाया घालवता कामा नये. काय संत गोड सांगतात तो. हा माणूस हा चुकीचा पुतळा आहे, चुकाया होतातच बरे का. आपण त्यावेळेला क्षमा मागतो, अहो महाराज क्षमा करा. आता कीर्तन सेवा झाल्यानंतर सुद्धा सगळ्यांची क्षमा आम्ही मागतो. पहा, मग क्षमाचा अर्थ काय आहे नेमका. पहा, एखादं फूल आहे
त्या फुलाला घ्यावं आणि चुरगाळावं. चुरगाळल्यानंतर सुद्धा त्या फुलाला सुगंध देणं म्हणजे क्षमा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून पहा, जीवन जगताना असं जगावं, असं जगावं. अरे जिंदगी जीनी है तो ऐसे ना जियो कि लोग फरियाद करें, बल्कि ऐसे जियो कि लोग तुम्हें फिर याद करें. असं आपलं जगणं असलं पाहिजे, असं आपलं जगणं असलं पाहिजे. अहो संत गेले, आमचे राजे गेले, एवढे वर्ष झाले तरी आमचे राजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये, काळजामध्ये आजही जिवंत आहेत. आमचे राजे आमच्या विचारांमध्ये आहेत, आमच्या बुद्धीमध्ये आहेत, आमच्या हृदयातही आहेत. का? ते समाजासाठी जगले. त्यांनी स्वतःसाठी हे स्वराज्य, स्वतःसाठी त्यांनी काही केलं नाही महाराज. म्हणजे हे जमीन, हे राज्य त्यांनी स्वतःसाठी नाही, तर तुमच्या आमच्या करता केलं. म्हणून राजांचं नाव आज आपण एकटेच नाही घेत महाराज, 18 पगड जातीतील सगळा समाज घेतो. याचं कारण माझे राजे सगळ्यांसाठी जगले, हे त्याचं कारण आहे. आणि संत सुद्धा सगळ्यांसाठी जगतात. म्हणून संतांचंही नाव या ठिकाणी सूर्यचंद्राचे पर्यंत असतं. गेले दिगंबरा विश्वरा विभूती, राहिला त्या कीर्ती जगमाती, राहिला त्या कीर्ती जगमाती, राहिला कीर्ती जगमाती. गेले दिगंबरा विश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाती, राहिल्या त्या कीर्ती जगमाती, राहिल्या त्या कीर्ती जगमाती. गेले दिगंबर ईश्वर, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. हे जे कोणी गेले, महापुरुष गेले, संत गेले, त्यांची कीर्ती या ठिकाणी राहिलेली आहे. ते देहरूपाने गेले, पण त्यांची कीर्ती त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर आपण चालतो. बरोबर आहे का नाही? आता एवढे महाराज, संत नगद नारायण महाराज, जी काही परंपरा आहे, अगदी ती परंपरा त्यांनी लावलेलं जे रोप आहे, त्या रोपाला पाणी घालून आज आपण कुठपर्यंत केलंय महाराज? गळेसे रोप लाविले द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी. पहा, संतांनी हे रोप लावलं महाराज, संत नगद नारायण महाराजांनी. ही जी परंपरा आहे महाराज, ती परंपरा आहे. संत एकनाथ महाराजांपासून आलेली ही परंपरा आहे. संत नगद नारायण महाराज, संत भगवान बाबा, ही जी परंपरा आहे महाराज. आणि अशी असणारी परंपरा त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर आपण चालतोय. वा महाराज, ही जी परंपरा आहे ना बाबा, अगदी ही परंपरा जोपासणारे आपण माणसं आहेत. खऱ्या अर्थानं त्या संतांनी दिवा लावला, पण त्या दिव्याला तेवर ठेवण्याचं काम तुमच्या आमच्यासारखी माणसं करतात. म्हणजे ही माणसं नसून त्या विटेवरच्या मालकानं पाठवून दिले माणसं आहेत, याची पोच पावतीये. विठ्ठल विठ्ठल तर पहा, महाराज म्हणतात, सारा सार विचार करा, उठा उठी आणि नामधरा कंठी विठोबाचे. आता विठोबाचे नाव धरावं, ते विठ्ठल म्हणजे नेमकं काय? विकारो विधाताय ठकारो निळकंठ. काय? लकारो विकारो विधाताय ठकारो निळकंठ, लकारो लक्ष्मीकांत, विठ्ठल नाम अभिधीयते. तर पहा, वि म्हणजे विधाता, थ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत, असा असणारा विठ्ठल आहे. आणि त्या विठ्ठलाचं नाव घेतल्यामुळं जीवनामध्ये असणारं संकट, जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही बाधा आहेत, ज्या विचारांमुळे आपण गुंतून राहतो, ते सगळं काही बाजूला जातं आणि खरा मार्ग आपल्याला दिसायला लागतो. आणि म्हणूनच हा देव, याची जाणीव आपल्याला या संतांनी करून दिली. म्हणून आपल्याला संतांकडे जावं लागलं. संतांनी दाखवून दिला हा देव. तुम्हाला आम्हाला माहिती होतं का? नाही. तुम्हाला आम्हाला दाखवलं की बाबा हा विटेवर जो उभा राहिलाय ना, हा देव आहे, हा आपला बाप आहे, हे संतांनी दाखवलं. म्हणून तुम्हाला आम्हाला कळालं आणि याचं भजन आपण केलं पाहिजे. याच्याकरता आपल्याला जन्माला घातलंय. केवळ संसारातील भोग भोगण्याकरता नाही, तर भगवंताची प्राप्ती, भगवत प्राप्ती करून घेण्याकरता आपण या ठिकाणी जन्माला आलोय. हे आपल्याला कोणी सांगितलं? संतांनी सांगितलं. म्हणून याच गोष्टीचा सारासार विचार करावा आणि त्या विठ्ठलाचं नाव कंठामध्ये धरावं. अभंगाचं प्रथम चरण.
सारासार विचार करा उठा उठे सारासार विचार करा उठा सारा सर्व विचार करा उठा उठे सारा सर्व विचार करा उठा उठा सारासार विचार करा उठा उठे सारासार विचार करा उठा उठे सारा सर्व विचार करा उठा उठे सारा सर्व विचार करा उठा उठे नाम धरा कंठे विठोबाचे नाम धरा कंठे विठोबाचे दयाच्या चिंतने निरसल संकट दयाच्या चिंतने निरसल संकट नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की अरे सारासार विचार करा उठा उठी आणि नामधरा कंठी विठोबाचे. वा, काही गोड सांगतात महाराज की आपण विचार करणं गरजेचंच आहे. हे मात्र आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे. तर पुढं महाराज सांगतात पहा, अरे त्या विश्वाच्या मालकाच्या चिंतनानं त्या देवाच्या नामस्मरणानं आपल्याला जे काही दुःख आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट. अहो त्या देवाचं नाव एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे सांगू तुम्हाला. त्या देवाचं नाव असं आहे महाराज, खूप मोठं आहे. त्या देवाचं गुणगान, त्या देवाचं नामाचं गुणगान किंवा त्याचं गुणगान करत असताना आमच्या शेष भगवान शेषांची सुद्धा वाणी पुरली नाही. त्यांची जीव एका जीवाच्या हजारो जीवा झाल्या. काय देवाचं गुणगान असेल महाराज, काय देवाचं रूप असेल, काय देवाचं नाम असेल. एवढा मोठा देव आहे महाराज, एवढा मोठा देव आहे. मग ज्या देवाच्या रूपाचं किंवा नामाचं गुणगान गात असताना एका जीवाच्या हजार जीवा होतात असा विश्वाचा मालक, किती श्रेष्ठ त्याचं नाव आहे. मग त्याचं नाव घेतल्यानंतर आपला उद्धार होणार नाही का? होणार नाही का? बोला ना, होईल ना. त्याचं नाव घेतल्यानंतर आपला उद्धार नक्कीच होणार आहे. पण ते नाव सुद्धा घेण्याकरता अंतःकरणामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे, भाव असणं गरजेचं आहे. उपजला भाव, भाव असेल तर देव, नाहीतर देव नाही. म्हणून त्याच्याकरता भाव सुद्धा असणं गरजेचं आहे. नाहीतर महाराज एक मावशी होत्या आणि त्या मावशी भगवान भोलेनाथाच्या भक्त होत्या, भगवान शिवशंकरांच्या भक्त होत्या. आणि आज सोमवार आहे, योगायोगानं अगदी दर सोमवारी त्या भगवान शिवशंकरांच्या पूजे करता यायच्या. मग पूजा करता यायच्या आणि अगदी भलं मोठं ताट, अगदी पूजेची सगळी सामुग्री घेऊन यायच्या आणि आल्यानंतर नित्यनेमानं पूजा करायच्या. पण एक व्यक्ती या ठिकाणी एवढा त्याच्याकडे काही साधन वगैरे नव्हतं आणि भोळा होता. आता देवाला भोळा भाव आवडतो. जसा भोळा भक्त असेल तर त्याला देव लवकर भेटतो. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे, एवढी ताकद आहे महाराज भोळ्यामध्ये. तो भोळा होता. मग भोळा असल्या कारणानं तो त्याचं स्नान झाल्यानंतर त्या ठिकाणी पाणी तोंडामध्ये घ्यायचा आणि आल्यानंतर तोंडातली गुळणी भगवान शिवशंकरांच्या अंगावरती टाकायचं. मग टाकल्यानंतर असं दररोज त्याचा नित्यनेम चालू असायचा. ही बाई म्हणायची, मी एवढी सुंदर पूजा करते आणि कोण असा आहे की देवाच्या तोंडावर देवाच्या अंगावरती तोंडातलं पाणी टाकतो, गुळणी टाकतो. म्हणे पहावंच नेमका कोण आहे असा. एका दिवशी त्या पूजा केली आणि थोडं बाजूला जाऊन थांबल्या. म्हटल्या बघू कोण आहे असा. त्या ठिकाणी तो भोळा व्यक्ती आपलं नित्यनेमाप्रमाणे आल्यानंतर तोंडातलं पाणी देवाच्या अंगावरती टाकलं. टाकल्याबरोबर तिनं पाहिलं, ती त्या ठिकाणी आली ती मावशी. आणि आल्यानंतर त्या मावशीनं त्याला विचारलं की काय रे, तुला काही लाज वाटते का? मी एवढी सुंदर पूजा करते त्यांची, भगवान शिवशंकरांची, आणि तू कुशाल तोंडातलं पाणी अंगावरती टाकतो, काही लाज वाटते? शिवलिंगावरती टाकतो, काही वाटतं तुला? त्यावेळेला तो काहीच बोलला नाही. हात जोडले, खाली मान घातली, काहीच बोलला नाही. तिने त्याला बोलली काही जे नाही ते बोलली आणि निघून गेली.
झालं असं, पार्वती माता म्हटल्या भगवान शिवशंकरांना की ती बाई तुमची एवढी चांगली थाटामाटात पूजा करते आणि हा काय माणूस आहे वेडा, तोंडातलं पाणी घेऊन येतो तुमच्या अंगावरती टाकतो, याला काही वाटतं का नाही? त्यावेळेला भगवान शिवशंकर म्हणतात, हे बघ पार्वती, ही जरी बाई माझी पूजा करत असेल ना, पण कसं असतं, मला जो आहे तो भावप्रिय आहे. भक्त किती श्रीमंत आहे हे मी बघत नाही, भक्त किती गरीब आहे हे मी बघत नाही, मला भाव लागतो. ती बाई माझी पूजा करते आणि तो तोंडामध्ये पाणी घेऊन येऊन माझ्या अंगावरती टाकतो, पण तो माझा खरा भक्त आहे. आता माता म्हटल्या, एवढ्या थाटामाटानं पूजा करते तुमची ती बाई आणि याला तुम्ही म्हणताय हा माझा खरा भक्त आहे. बरं बघायचं का तुला खरा भक्त कोण आहे? म्हटले हो बघायचं. आता म्हणे अजून 8 दिवसांनी बघू. म्हणे ठीक आहे. तर त्या ठिकाणी सोमवारचा दिवस होता आणि सोमवारच्या दिवशी त्या मावशी त्या ठिकाणी अगदी पूजाचं सामग्री घेऊन आल्या आणि आल्यानंतर पूजा करू लागल्या. जशा पूजा करायला लागल्या तसं भगवान शिवशंकरांनी मंदिर हलवायला चालू केलं. महाराज जसं मंदिर हलू लागलं तशा मावशी पळाल्या ना महाराज, मंदिर सोडून, देव सोडून. कशा करता? स्वतःला वाचवण्याकरता. आता स्वतःला वाचवण्याकरता पळल्या आणि हा जो भोळा होता त्यानं दूरवरनं पाहिलं, अरे मंदिर हालायला लागलं, मंदिर पडायला लागलं. पाहता त्यानं तोंडातलं पाणी खाली टाकलं, धावत धावत आला, आपल्या अंगानं पूर्ण भगवान शिवशंकरांना झाकून घेतलं, शिवलिंगाला झाकून घेतलं. जसं झाकून घेतलं ना महाराज, झाकल्या बरोबर देवानं मंदिर हलायचं बंद केलं. आणि आता मातेला विचारलं, आता सांग खरा भक्त कोण? त्याला माता म्हणाल्या, तुमचं बरोबर आहे. म्हणून देवाला तुम्ही किती मोठे आहात, किती लहान आहात याचं काही घेणं नाही हो. तुम्ही किती श्रीमंत आहात, किती गरीब आहात, काही घेणं देणं नाही. तुमचं जसं असेल तसं त्याला स्वीकार आहे. अंतरीच घेतो गोडी, 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 अंतरीच घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. वा महाराज, महाराजांसाठी एकदा टाळी झाली पाहिजे. काय गोड प्रमाण दिलं. अगदी पहा, अहो टाळी वाजवताना सुद्धा अशी वाजवली पाहिजे, अशी वाजवली पाहिजे की वक्त्याला वाटलं पाहिजे वा अजून 2 तास बोलावं. काय पहा, एका वक्त्याला सुद्धा असं वाटावं की अजून वक्त्याला बोलण्यासाठी त्या ठिकाणी प्रसन्न वाटलं पाहिजे की श्रोत्यांची एवढी साथ आहे, अजून बोललं पाहिजे, अजून बोललं पाहिजे. तुम्हाला सांगू, तुम्ही झोपले तर नाही ना? झोपले तर नाही ना? अरे श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है, और श्रोता जब सो जाता है तो वक्ता कुछ भी बकता है. म्हणून जाग रहा. कशा करता? वक्त्यानं काहीही बकू नये म्हणून, आहे की नाही? म्हणून जागा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माताचं कवी व्यथा. हा, तर त्या ठिकाणी आपला भाव असणं गरजेचं आहे, तर महाराज आपल्याला देव भेटतो, एवढं लक्षात घेणं. आता उठा जागे वारे आता, काही सांगायचे आपल्याला. महाराजांनी खूप सांगितलं, महाराज कित्येक प्रमाणात येऊन सांगितलं, अरे उठा आणि जाग व्हा. आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणं गरजेचं आहे. नाहीतर महाराज चाललं, निघून चाललं हे, तुम्हालाही थांबत नाही, मलाही थांबत नाही. अहो ब्रह्मदेवाचा वशिला जरी लागला तरी गेलेली वेळ परत भेटत नाही महाराज, नाही भेटत ही वेळ पुन्हा नाही हो. आहे त्या वेळेमध्ये भगवंताला साधा. अहो वेळ इतकी महत्वाची आहे की या वेळेमध्ये
कित्येकांनी देवाला मिळवून घेतलं, महाराज प्राप्त करून घेतलं. अहो ध्रुवबाळानं देवाला 6 महिन्यात प्राप्त करून घेतलं. परीक्षित राजानं देवाला 7 दिवसात प्राप्त करून घेतलं. अरे खटवांग राजानं देवाला 1 तासात प्राप्त करून घेतलं. आणि भीमदादानं तर 1 क्षणात. अरे देव आपल्या 1 क्षणात मिळवता येतो, पण त्याच्याकरता तेवढा विश्वास देवावर असणं गरजेचं आहे, तर देव आपल्याला भेटतो. महाराज विश्वास असला पाहिजे. काय विश्वास असेल तरच आहे. हो काही माणसांना आजही भरोसा नाही, आजही विश्वास नाही. माणसं म्हणतात देव आहे की नाही, काय देव आहे की नाही याच्यावर आमचा विश्वास राहिला नाही. महाराज जेव्हा आमच्यावर काहीतरी संकट येतं, देवा आम्ही असं काय केलं होतं की आम्हाला एवढं मोठं संकट तू दिलं. देवाला दोष देत बसू नका. आपल्या कर्माचे भोग, आपल्या कर्माची फळं आपल्यालाच भोगावं लागतात. असं नाही महाराज, तुम्ही चांगलं केलं. आता महाराजांनी अगदी वयाचे लहान असताना मृदंगाची साधना केली, म्हणून आज ते गोड वाजवतायत अगदी तुमच्या आमच्या समोर. एवढं गोड आणि गायनाचार्य सुद्धा अगदी सुंदर गातायत. याचं कारण आहे साधना. अगदी त्याच्याकरता सुद्धा तितका विश्वास, तितकी साधना, तितकं महत्व असणं गरजेचं आहे. देवही आपल्याला तेव्हाच भेटतो ज्यावेळेला आपला भाव दृढ असतो. काय देवाच्या चरणी गाढ श्रद्धा असते, तेव्हा देव आपल्याला भेटत असतो. मग असा देव भेटल्यानंतर काय होतं, त्याचं स्मरण केल्यानंतर काय होतं, नामस्मरण केल्यावर काय होतं, अभंगाचं दुसरं. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तर आलं दुर्घट भवसिंधू. पहा त्याच्या चिंतनानं महाराज, तयाच्या चिंतने निरसेल संकट, जे काही संकट आहे ना ते संकटाचं निरसन होणार आणि असणाऱ्या भव नदीमधून पलीकडे जाण्याकरता आपल्याला मार्ग सापडणार. आता ज्यांना लक्षात आलं नाही त्यांच्याकरता सांगते. पहा आता ही भव नदी संसार नेमका आमच्या काय डोक्यात घुसना. पहा तुमच्या आपल्या सर्वांच्या लक्षात येण्याकरता हा जो संसार आहे ना महाराज, संत सांगतात असोनी संसारी जिव्हे बिगुकरी, वेदशास्त्रवारी राह्य सदा. आपण या संसारामध्ये असावं, पण संसार आपल्यात नसावा. जसं समुद्रामध्ये नाव आहे पण नावेत पाणी आहे का. जसं आपण मंदिरात जातो पण आपल्या डोक्यामध्ये काय असतो, संसार असतो. मग त्या आपण आता मंदिरात जाण्याच्या अगोदर चपला का काढतो बरं, काय कारण आहे चपला काढण्याचं. जो संसार आहे त्या संसाराकरता रात्रंदिवस आपण विचार करतो, त्या संसाराकरता आपण रात्रंदिवस झटतो. चपला बाहेर काढतो आणि आतमध्ये जातो. आता घंटा नाद का करतो, घंटा वाजवतो का. ज्या संसाराचे विचार आपल्या डोक्यामध्ये चालू आहेत ते विचार बंद व्हावे आणि आपलं चित्त एकाग्र देवाच्या चरणी व्हावं, म्हणून तो घंटानाद आपण करतो. तर पहा म्हणून चित्त ही त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नाहीतर उगाच असं दाखवण्याला काही अर्थ नाही. अहो या जगामध्ये कितीतरी असे साधू फिरतात की जे फक्त वेशामध्ये असतात. असे वेशाधारी साधू फिरतात, पण ते कशा करता फिरतात या कलियुगामध्ये. अहो या पोटासाठी या कलियुगामध्ये असे फार साधू पाहायला भेटतात की जे फक्त पोटा करता फिरतात. आणि काही साधू असे असतात की जे फक्त जगाच्या कल्याणासाठी फिरतात. असे साधू, अहो ते साधू म्हणजे जोपर्यंत असतात तोपर्यंत आम्हाला कळणार नाही आणि गेल्यावर मात्र मिळणार नाही. अहो असंच आहे, जोपर्यंत आमचे मौली ज्ञानोबाराय होते, ज्ञानोबाराय ज्या वेळेला इंद्रायणीच्या तीरावरून जायचे ना महाराज स्नान करून, जात असताना कोणाचा तरी स्पर्श माऊलींना झाला ना, झाल्याबरोबर
आम्हाला विटाळ झाला म्हणायचे यांचा, या संन्याशाच्या लेकरांचा विटाळ झाला म्हणून माऊलींना हिनवायचे हो आणि परत स्नान करायचे. नाही ते माऊलींना नावं ठेवले, पण आज त्याच माऊली ज्ञानोबारायांची पूजा होते. आज त्याच ज्ञानोबारायांना भोजन हे चांदीच्या ताटात आणि चांदीच्या पाटावर आहे. म्हणजे आम्हाला संत जोवर असतात तोवर कधी कळत नाहीत आणि गेल्यावर मात्र मिळत नाहीत. पण आमच्या संतांनी स्वतः त्रास सहन केला. कोणी वंदा कोणी निंदा, स्वहिताचा अमुचा धंदा. अरे त्यांनी स्वतः कितीही त्रास सहन केला, पण आमच्या जगाकरता ठेवा करून ठेवला. काय आम्हाला आमचं जीवन जरी अख्खं आयुष्य जरी आम्ही त्याला घालवलं ना तरीही उरून राहील, कितीही जन्म कामाने होता ठेवा, 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 कामाने होता ठेवा. दोया भावाचा पडला, दोया भावाचा पडला, संत दर्शने हालाव, संत दर्शने हालाव. दोया भावाचा पडला, संत दर्शने हालाव, संत दर्शने हालाव. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा हा सापडला. पहा आमच्या संतांनी तुमच्या आमच्या करता हा ठेवा ठेवून ठेवलाय. आणि तो ठेवा म्हणजे आमच्यासाठी काय आहे महाराज? काय आहे? धन आहे आमच्यासाठी. आणि आपल्यासाठी ते धन आहे हो. अहो हे जे लौकिकातलं धन आहे ना त्याच्याकरता जवळचा माणूस दुरावला जातो, हे ते धन आहे. त्याच्याकरता आपण भांडणं करतो, भावाभावात भांडणं होतात. कशा करता? संपत्ती करता, पैशा करता. पण आमच्या संतांनी असं धन आम्हाला दिलं, असं धन दिलं की जे धन आम्ही वाटल्यानं वाढतं आणि वाटल्यानं वाढता वाढता कितीही लांबचा माणूस असू द्या तो जवळ आल्याशिवाय राहत नाही. असं धन म्हणजे आमचे तुकाराम महाराज सांगतात, आम्हा घरी धन हे शब्दाचीच रत्न आहे, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. हे आमच्या घरचं धन आहे. आणि हे धन जो कोणी घेईल तो किती गरीब असला, कितीही गरीब असला तर तो श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं धन आहे. सांगू तुम्हाला, अहो कित्येक कीर्तनकार हे माझ्या ज्ञानोबारायांची आणि तुकोबारायांची परिस्थिती गरिबी सांगून श्रीमंत झाले. बरोबर आहे का नाही? गरिबी सांगून श्रीमंत झाले ही वास्तुस्थिती महाराज. अहो आमचे संत हे गरीब नाहीयेत, हे श्रीमंत आहेत. एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत महाराज. काय त्यांच्याबद्दल बोलावं, काय बोलणार? असे श्रीमंत संत. पण त्या संतांनी ती श्रीमंती जगाला वाटली, तुम्हा आम्हाला दिली. आणि खऱ्या अर्थानं आज प्रत्येक कीर्तनकार जो आहे तो श्रीमंत आहे. म्हणजे हे धन त्याच्याकडे आहे. कुठलं? जे संतांनी दिलं ते, त्यामुळे श्रीमंत आहे. ज्या माणसाकडे संतांनी दिलेलं धन आहे ना त्यांना स्वतः गरीब नाही श्रीमंत समजायचं. विठ्ठल विठ्ठल. अरे जीवन जगताना सुद्धा असं जगावं. मरावे परिकीर्ती रूपे उरावे. याचा अर्थ असा की आपण आपलं प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, जेणेकरून आपण नसताना आपल्या कार्याची आठवण माग राहिली पाहिजे, उरली पाहिजे. असं जीवन जगलं पाहिजे. तुम्हाला सांगू, छत्रपती शिवरायांच्या जीवनातला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगते पहा. एक मावळा होता, एक युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये त्याचे दोन्ही हात गेले, दोन्ही हात छाटले गेले. म्हणून तो घरी बसला. आणि घरी बसल्यानंतर आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे त्याला भेटण्याकरता गेले. आणि भेटण्याकरता जसे गेले ना तसं त्या मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. आणि जसं पाणी आलं ते पाणी राजांनी पाहिलं. आणि पाहिल्यानंतर राजे रागावून म्हणतात, अरे लाज नाही वाटत? डोळ्यात पाणी, काय वाटलं पाहिजे तुला? त्यावेळेला तो मावळा रडतच होता. राजे जवळ आले. जवळ आल्यानंतर राजांनी विचारलं की अरे सांगितलं होतं ना शपथ घेताना,
अरे जीव गेला तरी व्याहत्तर, पण आपण आपल्याविषयी आपल्या स्वराज्याविषयी लढत असताना कधीही स्वतःच्या जीवाची पर्वा करायची नाही. जगायचं ते फक्त इतरांकरता. आणि तू कुशाल तुझे दोन्ही हात गेले म्हणून रडतोयस. त्यावेळेला मावळ्यानं उत्तर दिलं, राज माझे दोन्ही हात गेले म्हणून मी रडत नाही राज. काय माझे दोन्ही हात गेले म्हणून मी रडत नाही राज, तर माझा बाप माझा राजा माझ्या झोपडीत आलाय, पण त्याला मुजरा करण्याकरता माझ्याकडे हात नाही आहेत म्हणून डोळ्यात पाणी येते राज, म्हणून डोळ्यात पाणी येते राज, म्हणून डोळ्यात पाणी येते. निष्ठा बघा बरं का, निष्ठा. मला सांगायचं इतकं आहे, मावळ्यांची निष्ठा राजांच्या प्रती काय होती, काय निष्ठा होती. जशी मावळ्यांची निष्ठा राजांच्या प्रती होती तशीच निष्ठा आपली भगवंताविषयी सुद्धा असली पाहिजे. काय भक्ती करत असताना निष्ठेनं केली पाहिजे. नाही तर देवळात जायचं, 2-4 रुपये टाकायचे दानपेटीमध्ये, देवाला म्हणायचं, देवा ऐक बाबा, देवा माझं कल्याण होऊ दे, माझं भलं होऊ दे, 2 वर्षात बंगला होऊ दे, अजून 2 वर्षात गाडी होऊ दे, चांगलं गावामध्ये थाटामाटात जगू दे. म्हणजे जे नाही ते देवाला मागायचं, टाकायचे 2-4 रुपये. मला सांगायचं इतकंच आहे, देवाकडे याच्याकरता जाऊ नका, काहीतरी मागायचंय. देवाकडे याच्याकरता जा, देवा तू एवढा अनमोल किमतीचा नरदेह मला दिलाय, याच्याकरता देवाकडे जात जा. आणि त्या देवानं तुम्हाला काही सामान्य दिलेलं नाही महाराज, तुम्हा आम्हाला सोपं नाही. आता तुम्हाला जर मी म्हटलं, कुणी म्हणत असेल काय नाही सोपं आहे, सहज आहे, काही नाही याचं. एखाद्याला आता इथं विचारलं की तुम्हाला आम्ही 10-20 लाख देतो, तुम्ही तुमचा हात काढून देता का? देता का? इथं बसलेल्यांपैकी कोणी देईल का आपला हात काढून? नाही महाराज, एवढं सोपं नाही. याची किंमत कोणी करू शकत नाही. एवढ्या मोठ्या अनमोल किमतीचा हा नरदेह आहे. त्या देवानं हात दिले, पाय दिले, कशा करता दिले हो महाराज? जेने हा जीव दिला दाना, जेने हा दिला दाना, तयाच करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, गायन गुण तयाचे, जोया भिवारे जाती रे, जोया भिवारे जाती रे, तयाचे जोया दिवारे नादन, जोया दिवारे नादन, जेने हा जीवा दिला दाना, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायन गुण वा महाराज. अहो ज्या देवानं आपल्याला हा नरदेह दिलाय बाबा, ज्या देवानं ज्याच्या करता दिलाय त्याच्या करता आपण त्याचा वापर केला पाहिजे. आता मला सांगा, हे हात कशा करता दिले हो? कशा करता दिले? दान करण्याकरता. अजून कशा करता दिले? हातानं टाळी वाजवण्याकरता. देवानं पाय कशा करता दिले? तीर्थयात्रेला जाण्याकरता. अहो जोपर्यंत आपल्याला जाणं शक्य तोपर्यंत आपण तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे. डोळे कशा करता दिले? त्या देवाचं सगुण सावळं रूप आपल्याला पाहता यावं, या डोळ्यामध्ये साठवता यावं, याच्याकरता देवानं एवढे डोळे दिले. मुख कशा करता दिलं? त्याचं गुणगान गाण्याकरता. घे घे माझे वाच, घे घे माझे वाच, घे घे नाम विठोबाच, गोड नाम विठोबाच, घे घे माझे वाच, घे घे माझे वाच, गोड नाम विठोबाच, गोड नाम विठोबाच. वा महाराज, काय गोड प्रमाण आहे तो, काय गोड प्रमाण आहे. महाराज सांगतात, मुखानं देवाचं नाव घ्या. देवानं आपण भगवान परमात्म्याचं मुखानं नाव घ्यावं
याच्याकरता एवढं सुंदर असं भगवान परमात्म्याने नरदेह दिला की ज्याची किंमत करणं शक्य नाही. एवढा अनवरत मनुष्य जन्म अनमोल रे, रस मिट्टी में घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। वाह! मनुष्य जन्म अनमोल रे, रस मिट्टी में घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। बोल रे कभी नहीं कभी न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं फिर ना मिलेगा। तू है बूढ़ा बूढ़ा पानी का, मत कर जोर जवानी का, संभल संभल कर चलना रे बंदे, पता नहीं जिंदगानी का। मीठी वानी बोल रे, मिल मिल के तू घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, रस मिट्टी में घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। वा महाराज, काय बोला, एकदा टाळी झाली पाहिजे. वा वा, आता जरा कुठं टाळ्या वाजल्यासारखे वाटले हो. काय अहो, जिथं पटतं, जिथं मनाला गोड वाटतं ना, तिथं टाळी वाजवली पाहिजे. विठाल कोणी आपल्या सोबत येणार नाही. एकटे जन्माला आलो आणि एकट्यालाच जायचंय. जे कर्म केलं तेच सोबत घेऊन जायचंय. कोणाला प्रेमानं दोन शब्द बोललो, कोणाला आपल्या बोलण्यानं समाधान वाटलं, ते सोबत आपल्या येणार आहे. आणि बोलावं माणसानं, अहो बोलावं, पण कसं? साच आणि मवाळ, मितुल्य आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे, असं बोलणं असलं पाहिजे. आणि तुम्हाला आम्हाला जमणार नाही महाराज, नाहीच जमणार. किती काही करा नाही जमणार. हो जमेल, पण सांगते तुम्हाला, हे तुमच्या आमच्या काम नाही महाराज. हे फक्त संतांनाच जमतं. साच आणि मवाळ, मितुल्य आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्हाला आम्हाला जमणार नाही हो. तुम्ही आम्ही एखादी गोष्ट काही घडली, एखादं कोणीतरी भांडायला आलं, आपण त्याला उलट उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. पण संतांना कोणी भांडलं काय, हाणलं काय, बोललं काय, हात जोडून उभे राहतात. यांना म्हणायचं साच आणि मवाळ, मितुल्य आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे संत आहेत. अहो कधीपर्यंत? अरे आयु गवाई दुनिया में दुनिया न चले साथ, बाबा राहाडी मारली मूरखणे, आपणही यात कोणी सोबत येणार नाही. म्हणून फक्त करायचंय ते देवाचं भजन, आपले उद्धार करता. का जन्मुनी या कुळी वाचस्मय राम, दरी आचे नेम अहर्निशी. अभंगाचं तिसरं चरण. जन्मुनी या कुळी वाचस्मय राम, दरी आचे नेम अहर्निशी. पहा, जन्माला आल्यानंतर आपण हा एक महिना नियम केला पाहिजे. देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. येताना एकटे आलो, कोणाच्याही बद्दल आपल्या मनामध्ये द्वेष ठेवू नका. कारण द्वेष ठेवला, आणि एक सांगू तुम्हाला, या जीवनामध्ये खरं मानवी जीवन जगणं म्हणजे काय हो? एका माणसाला 8 तास झोप असणं, बरं का? आपलं जीवन कसं असलं पाहिजे? आनंदी जीवन. 6 तास अभ्यास असणं, 8 तास झोप असणं, आणि खाल्लेलं अन्न पचणं, याला मनुष्य जीवन म्हणायचं. विठ्ठल तर पहा, खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराचं काम महाराज फक्त इतकंच असतं, पात्र द्यायचं आणि पुढे निघायचं. काय पात्र देणं काम आज पहिल्या कीर्तनकाराचं असल्या कारणानं आज या ठिकाणी मी तुम्हाला उद्यापासून जे कीर्तनकार येतील ते तुम्हाला असे अगदी सुंदर असे पदार्थ देणार आहेत, गोड गोड असे पदार्थ देणार आहेत. पण आज माझं जितकं काम आहे, कारण पहिल्या दिवशी देवाच्या रूपाचं नामाचं गुणगान गायचं, याच्या पलीकडं नाही. मग पहा, देवाचं नाव फार मोठं आहे. तुम्ही कुठलंही काम करत असाल, आपण सगळे शेतकरी माणसं आहोत. मग शेतात राबत असताना सुद्धा कामामध्ये काम काही म्हणा तरी आपला कामासोबत रामही जोडला जातो. म्हणून काम करत असताना आपलं देवाशीही नातं जोडणं, देवालाही आपलंसं करणं हे गरजेचं आहे. कर्म सोडू नका, कर्मही करा. कारण कर्म जो करत नाही, जो आयतं बसून खातो ना, देव म्हणतो मी त्याला, जसं आपण गहू काढायला विळा घेतो ना, तसं त्याला कापतो म्हणे.
विश्वाच्या मालकाला एवढा राग येतो आपला, म्हणून कर्मही केलं पाहिजे आणि जोड परमार्थाची देवाच्या नामस्मरणाची ठेवली पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, एकदा सगळ्यांनी वरात घ्या आणि प्रेमानं अगदी अंतकरणातल्या भावानं भक्तीनं देवाचं भजन करा. घ्या वरात सर्वांनी. मला दिसतंय कोणी घेतले नाही घेतले, तिकडं बसलंय आजूबाजूला, इकडं तिकडं सगळ्यांनी वरात घ्यायचे. घेतले ना? आता बघा, ज्यांनी वर हात घेतले, जितके वर हात घ्याल तितका आनंद, तितकं सुख, तितकं समाधान आपल्याला आपल्या जीवनात मिळणार. आणि जितके खाली घेताना तेवढं दुःख आपल्या पदरात राहणार म्हणजे राहणार. आता कोणाला खाली ठेवायचे आणि कोणाला वर घ्यायचे तुम्ही तुमचं ठरवा, आपल्याला काय सांगायचं. हा, घेतले ना सगळ्यांनी वर हात? हा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. अरे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. टाळी टाळी भजन मुखानं, रखुमाई, टाळी वाजून काही होणार नाही. मुखानं भजन करायचं, टाळी वाजवायची. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. सगळ्यांनी वरात घेतले म्हणा, पण कसं भजन होईपर्यंत कोणाचे असे आले, कोणाचे असे आले, कोणाचे तर पार खालीच आले वरात. पण भजन होईपर्यंत काय असे राहिले. हा, म्हणजे जसं त्यांनी बघायचं, आता आपल्याला काय सांगायचं. हा पहा, मग महाराज म्हणतात जन्मोनी या कुळी वाचे समय रामोधरी आचरणे. मग पहा, जन्माला आल्यानंतर हा नियम करा आणि जीवनामध्ये तुम्ही कुठलाही नियम करा बरं का. काहीतरी जीवनामध्ये नियम असल्याशिवाय माणसाचं जीवन नाही, नियम असला पाहिजे. आता आपण नियम करतो स्नानाचा, काही काही माणसाला स्नानाचा सुद्धा कंटाळा येतो, आंघोळीचा कंटाळा येतो काही काही माणसांना. हो, आंघोळीचा कंटाळा यावा असे काही माणसं पाहायला भेटतात. नाही, आपल्या जीवनामध्ये असा काहीतरी चांगला नियम असला पाहिजे की लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. कशावर? ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे त्याच्याजवळ लक्ष्मी नांदते महाराज. आणि लक्ष्मी एवढी चंचल की यायला उशीर लागल पण जायला लागणार. म्हणून या लक्ष्मीला जर टिकवून ठेवायचं असेल तर नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. काहीतरी नित्यनेम जीवनामध्ये ठेवा आणि नित्यनेम असेल तरच खरं माणसाचं जीवन आहे, जगणं आहे. मग महाराज शेवटच्या चरणात काय सांगता तू? तुका म्हणे कोटी कोळी ते पुनीत, तुका म्हणे कोटी कोळी ते पुनीत, म्हणे कोटी कोळीत पुनीत, तुका म्हणे तुका म्हणे कोटी कोळी ते पुनीत, तुका म्हणे कोटी कोळी ते पुनीत, तुका म्हणे कोटी कोळीत पुनीत, तुका म्हणे कोटी कोळीत पुनीत. भावे गाता गीता विठोबाचे, भावे गाता गीता विठोबाचे, तयाच्या चिंतनेला संकट, तयाच्या चिंतनेला संकट. भावे गाता गीता विठोबाचे, भावे गाता गीता विठोबाचे, तयाच्या चिंतन संकट, तयाच्या चिंतने निर्सेल संकट. तराल दुर्घट बाबा सिंधू, आ
गीत विठोबाचे भावे गाथा गीत विठोबाचे तयाच्या चिंतनेला संकट तयाच्या चिंतनेला संकट भावे गाता गीता भवसी तराल दुर्घट तराल दुर्घट तराल भव सिंधु भव सिंधु भव सिंधु तराल दुर्घट भव सिंधु समजा की आपण आपला उगवलेला जो दिवस आहे दिवसभरातून देवाचं एकदा नाव घ्यायचं आणि होता होईल तेवढं वाईट विचारांना टाळायचं. आता वाईट विचार म्हणजे काय? जे आपल्याला बाधा बनतील, जे आपल्या कल्याणापासून आपल्याला दूर नेतील अशा विचारांना म्हणजे निंदा. आपण जे कोणाविषयी निंदा मनामध्ये ठेवतो याची त्याची निंदा केल्यानं आपल्या जीवनातलं पाप नष्ट होत नाही किंवा दुसऱ्याची निंदा केल्यानं दुसरा हा लहान होत नाही. उलट निंदा केल्यानं दुसरा हा ज्याची निंदा करतो तो मोठा होतो आणि त्याचं पाप आपल्या मस्तकी येतं. म्हणून आपण निंदा करणं टाळायचं आणि देवाचं एकदा का होईना दिवसातून देवाचं नाव घ्यायचं. एवढं जरी घेतलं तरी आजचं कीर्तन सफल झालं महाराज. म्हणून महाराज सांगतात सारा विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. त्या विठोबाचं ज्यांनी नाव मुखामध्ये धरलं ज्यांनी देवाचं स्मरण केलं नक्कीच त्यांचा उद्धार झाला. त्यांचं जीवन हे अगदी जसं जीवन या ठिकाणी जे साधू संत जन्माला येतात ज्यांनी देवाच्या भजनाचा आनंद घेतला हा आनंद फक्त आपणच घेऊ शकतो. इतरत्र कोणी घेऊ शकत नाही. बरं का घेऊ शकत नाही महाराज? कारण आणिक हे ज्ञान नाही कुठे. हे ज्ञान फक्त मनुष्य जन्मातच आहे आणि हे ज्ञान इतरत्र जन्मामध्ये नाही आहे. म्हणून हा जन्म आपल्याला मिळावा. देवातले स्वर्गातले देव सुद्धा प्रार्थना करतात विनंती करतात की देवा आम्हाला या भूलोकामध्ये इथे आम्हाला जन्म मिळावा. कशा करता की जेणेकरून आम्हाला तुझ्या भजनाचा तुझ्या नामाचा आनंद घेता यावा याच्या करता इथं आम्हाला जन्म मिळावा अशी प्रार्थना सुद्धा करतात. म्हणजे आपण किती भाग्यवान माणसं आहेत. त्यातली त्यात की कलियुगामध्ये जन्माला आलो आणि या कलियुगामध्ये जे कीर्तन करता येईल जे कीर्तन श्रवण करतील नक्कीच त्यांना देव भेटतो. या कलियुगामध्ये सोपं हो. त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये तप साधना करावी लागायची. कित्येक वर्ष बसावं लागायचं. अहो काही माणसं देव भेटेल की नाही याची गॅरंटी नसायची. पण तरी सुद्धा त्यांची गाढ श्रद्धा दृढ भाव देवाच्या चरणी असायचा. देह जाओ अथवा राहो पांडुरंग चरणी असा दृढ भाव त्या ठिकाणी आपण ठेवला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या कलियुगामध्ये देव सहजासहजी मिळतो सहजासहजी प्राप्त होतो. आणि अशा या कलियुगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. म्हणून आपण आहे ती वेळ साधून देवाचं भजनामध्ये आपल्याला गुंतवणं गरजेचं आहे. आपण याच्याकरता जन्माला आलेलो आहोत. केवळ हा संसार करण्याकरता नाही. कारण हा संसार इथंच राहणार आहे. तुम्ही किती कमवलं तरी इथंच ठेवून जावं लागणार आहे. सोबत येणार नाही. सोबत येणार आहे ते फक्त नामस्मरण केलेलं कर्म. म्हणून कर्म आणि नामस्मरण हे अगदी चांगलं असणं गरजेचं आहे. अगदी कर्म करत असताना सुद्धा प्रामाणिक केलं पाहिजे. जर प्रामाणिक नाही केलं तर त्याचं सुद्धा आपल्याला फळ भोगावं लागतं. काही माणसं म्हणतात जे घडलं आमच्याकडून जे चुकीचं वागलो आम्ही जाऊ एखाद्या तीर्थक्षेत्री आणि जाऊन त्या ठिकाणी काही माणसं जातात काशीला अगदी ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जातात आणि गंगेमध्ये असे स्नान करतात. त्यांना वाटतं आता स्नान केलं म्हणजे सगळी पापं धुतली गेली. तसं होत नाही.
जी पाप तुम्ही जाणून बुजून करता, जे जाणून बुजून करता, ती पाप धुतली जात नाही. जे तुमच्याकडून चुकून होतं, नकळतपणे होतं, ते त्या ठिकाणी धुतलं जातं. पहा, तर महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराला दुर्घट भवशंतू जन्मुनी या कुळी वाचेस मरे राम धरी आचणे व हरनिशी. आणि शेवट महाराज सांगतात, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत आणि भावे गाता गीत तयाच्या चिंतने निरसेल संकट तराला दुर्घट भवशंतू. पहा, मला जसं समजेल, माझ्या बुद्धीला जसं कळेल, अगदी त्याप्रमाणे या अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याचाही अर्थ असाच असेल असंही काही सांगता येत नाही. महाराजांच्या अभंगावर बोलण्यासारखं खूप आहे. अगदी महाराजांचा एक एक अभंगावर जर बोलायचं म्हटलं तर 8 दिवस सुद्धा पुरणार नाहीत, असे महाराजांचे अभंग आहेत. अगदी खूप गोड आहे. म्हणून जे काही माझ्याकडून चुकून शब्द गेले असतील ते माझं अज्ञान म्हणून समजा. आणि जे काही चांगलं तुम्हाला मनाला पटलं असेल, गोड वाटलं असेल, तर ते माझे गुरुवर्य वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य तुकाराम बाबा रुपणार, बाबांचा आशीर्वाद, बाबांची कृपा, ते बाबांचं आहे. आणि जे काही चुकलं असेल ते माझं आहे. चुकलेलं एखाद्या लेकराची चूक जी आहे ती पदरात घेणं हे मायबापाचं कर्तव्य आहे. जे काही चुकलं असेल ते पदरात घ्या, नक्कीच ते मला परत द्या. आणि चूक सुधारण्याचे प्रयत्न मी नक्कीच करेल. या ठिकाणी आपण सर्वजण अगदी 2 तास अगदी शांतपणे बसून या ठिकाणी भगवंताचं अगदी गोड चिंतन